आज नागपूरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन होणार आहे। नागपूरच्या संविधान चौकात आज दुपारी 4 वाजता कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन केलं जाईल। या आंदोलनासाठी पक्षाचे नेते अभिजित दिपके नागपुरात दाखल झालेत। तसंच आंदोलनाआधी दुपारी 12 वाजता नागपूरच्या प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषदही घेणार आहेत। तर आज नागपुरात होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला ज्येष्ठ कीर्तनकार आणि सप्तखंजिरी वादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनीही पाठिंबा दिलाय। नागपुरातील संविधान चौकात होणाऱ्या आंदोलनात स्वतः सत्यपाल महाराज सहभागी होणार आहेत। दरम्यान आजच्या आंदोलनासंदर्भात अभिजित दिपकेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आमची जी स्ट्रॅटेजी आहे ती आम्ही चेंज नाही करणार आहे, कारण की असे हल्ले अजून होत राहतील पुढे। मला काही त्याची भीती नाही आहे। त्यांना हल्ले करू द्या। आम्ही गांधीच्या मार्गावर चालणार आहे, आम्ही आंबेडकरांच्या मार्गावर चालणार आहे आणि आमचा सत्याग्रह आहे हा जो आम्ही एकदम शांतीपूर्ण चालू ठेवणार आहे। ते म्हणजे ते दिसून झालेले RSSचे काही लोक होते, ते त्यात काही नवीन नाही आहे। जेव्हा कोणी या सरकारविरोधात बोलतात किंवा त्यांच्या विचारधारेविरुद्ध बोलतात ते लोक असेच हल्ले करतात, काही नवीन नाही।